नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नंबर वर्कमधील प्रॉब्लेम सेट नंबर 4. यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. आपण आता पहिला क्वेश्चन सॉल्व करून घेऊ, त्यानंतर दुसरा क्वेश्चन सॉल्व करू. पहिल्या क्वेश्चनमध्ये बघा, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. इथे नंबर दिलेले आहेत, ते आपल्याला वर्डमध्ये लिहायचे आहेत. आता आपण खाली प्रॉब्लेम सेट नंबर 1 सॉल्व करून घेऊ. आता नोटबुकमध्ये पहा, सर्व नंबर मी लिहून घेतलेले आहे. आता आपण याचं वर्डमध्ये लिहू. इथं नंबर काय आहे? 25,79,899. ते आता आपण काय करूया, वर्डमध्ये लिहूया. $79,899. काय नंबर आहे बघा, काय लिहिलं आपण आता? 25,79,899. सेकंड बघा, 30,70,506. लिहूयात आपण 30,70,506. थर्ड काय आहे बघा, 45,71,504. लिहूयात आपण आता 45,71,504. नेक्स्ट आहे 21,09,900. 21,09,900. 21,09,900. नेक्स्ट नंबर आहे 854. नेक्स्ट आहे इथं बघा, 50 नंतर 500 म्हणजेच काय, फक्त 50 लाख. 50 लाख. नेक्स्ट 60 नंतर 00 परत 0 10 म्हणजे 60 लाख and 10. 60 लाख and 10. हे झाले आता आपण दिलेले नंबरचे वर्डमध्ये लिहिलेले आन्सर. तर नेक्स्ट सॉल्व करू. 70,100.
70 lakh and 100. नेक्स्ट आहे 80 lakh 1000. 80 lakh 1000. नेक्स्ट आहे 90 lakh 10,000. नंतर आहे 91 lakh ओनली. नेक्स्ट लास्ट 99 lakh 99,000 900 and 99. हे झाले नंबरचे वर्डमध्ये लिहिलेलं आन्सर. आता आपण बघूयात सेकंड क्वेश्चन. इथं आता सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे बघा. गिवन बिलो आर द डिपॉझिट्स मेड इन द वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ऑफ सम डिस्ट्रिक्ट्स. रीड दोज फिगर्स. इथं काय दिलं आहे, वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये काही डिस्ट्रिक्टची इथं काही नावं दिलेत. तिथं डिपॉझिट केलेली रक्कम दिली आहे, रुपीजमध्ये दिले. तर पुणेमध्ये किती रक्कम डिपॉझिट आहे, 94,29,408. रीड दोज फिगर्स. ओनली यू हॅव टू रीड. आपण फक्त इथं काय करायचं आहे, रीड करायचं आहे. नाशिकमध्ये काय दिलं आहे बघा, 61,07,187. नागपूरमध्ये किती रक्कम डिपॉझिट आहे, 46,53,570. तर नेक्स्ट डिस्ट्रिक्ट आहे अहिल्यानगर. तिथं किती रक्कम डिपॉझिट आहे, तर 45,43,159. छत्रपती संभाजीनगरमध्ये किती रक्कम डिपॉझिटेड आहे, 37,01,282. नेक्स्ट यवतमाळ 27,72,348. सिंधुदुर्गमध्ये किती डिपॉझिट आहे, तर 58,49,651. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, फक्त रीड दोज फिगर्स. ह्या फिगर फक्त काय करायचे आहेत, रीड करायचे. तर ते आता आपण रीडिंग करून झाले. अशा प्रकारे आपण आता 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. प्रॉब्लेम सेट 4मधील हा आहे फर्स्ट क्वेश्चन. रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. आता याचं आपण वर्डमध्ये लिहिलेलं आहे. 25,79,899. सेकंड आहे 30,70,506. नेक्स्ट आहे 45,71,504. 21,09,900. तर फिफ्थ वन काय आहे, 43,07,854. इथं आता बघा 50 नंतर किती आहेत, 50 आहेत. म्हणजे 50 ते लॅकमध्ये असते. तर इथं किती नंबर आहे, 50. यू हॅव टू राईट. तुम्ही फक्त काय लिहू शकता, 50 lakh. तर फक्त 50 lakh लिहायचं. नेक्स्ट इथं 2 झिरोमध्ये आलेत, त्यानंतर 0 परत 10 आहे. मग या डिजिट तुम्ही म्हणायचं नाही, डायरेक्ट काय म्हणायचं, 60 lakh and 10. तर नेक्स्ट बघा 70 lakh and 100. इथं सुद्धा 80 lakh 1,000, कारण 1,000 प्लेसला आहे म्हणून. आता इथं 90 10,000च्या प्लेसला आहे म्हणून इथं 90 lakh 10,000. इथं 91 नंतर परत 00 आहेत. 50 म्हणजे लॅक. आफ्टर digit you have to write 50, then you have to say this is in lakh. 91 lakh. आता इथं काय असणार आहे,
99 म्हणजे किती 99,99,999 अशा प्रकारे आपण काय केलं ह्या नंबरचं काय केलं वर्डमध्ये लिहिलं. आणि सेकंड क्वेश्चनचं तर आपण रीडिंग ऑलरेडी केलेलं आहे.